गावाकडे. तर आम्ही जातोय पुणे टू जालना. ही आहे माझी हजबंडजी आणि एकदम ओल्ड सॉन्ग चालू आहे गाडीमध्ये. तर तुम्हाला मी नक्कीच दाखवते आमचा प्रवास, आमची जर्नी. हे गाणे चालू असेल ना तर युट्यूबला ना हे येतं, कॉपीराइट येतं. अजब सी अदाएं हैं, दिल को बना दे जो पतंग सांसें तेरी वो हवाएं हैं. हे बघा, इथे जालना टू पुणे नगरच्या पुढे रस्त्याचे काम चालू आहे. खूप दिवसापासून हे रस्त्याचं काम चालू आहे आणि हे काही काम कम्प्लीट होत नाहीये. आता सध्या इथे रस्त्याचं काम चालू आहे आणि इथे ट्रॅफिक अडकली आहे. हा घाट आहे, नगरच्या नंतरचा घाट आहे. हा संध्याकाळचे 6 वाजले आणि मला खूप केव्हाची चहा प्यायचा होता, पण हे माझे हजबंड काही चहासाठी थांबवत नाहीये गाडी. आता मी त्यांना खूप जास्त रिक्वेस्ट केली की कुठेतरी थांबवा म्हणून, पण आता आम्हाला चहाची दुकान भेटत नाहीये रस्त्याने. तर आम्ही बघतोय आता कुठेतरी चहासाठी थांबायला. हे आहे देवगडचं कमान. मी आणखीन कधी गेली नाहीये देवगडला, पण लवकरच आम्ही जाऊ. आणि आज खूप उशीर झालाय त्याच्यामुळे काय आज जाऊ शकत नाही, पण लवकरच जाऊ आम्ही. आता आम्ही थांबतो इथे ह्या हॉटेलवर. इथे आमची गाडी उभा आहे. सॉरी, इथे आमची गाडी उभा आहे. काय झालं तुम्हाला? कंटाळा. थकले का तुम्ही गाडी चालवून चालून? मी घेतलाय चहा सोबत गोलमाल. गोलमाल गोलमाल. पुढचं गाणं तुम्ही म्हणा. आलाय आमचा चहा. चहा सोबत खाऊया बिस्किट. पिंपल. ते एकच चाललं. माझ्या हस्बंडची कशी थेअरी आहे माहितीये का? जर आपण थांबलो कुठे, स्टॉप घेतला आपण कुठे, आपण सपोज चहा प्यायला 15 मिनिटं 10 मिनिटं स्टॉप घेतला, तर जे रोडनं गाड्या जातीये सगळ्या, तर त्या सगळ्या ज्या माझ्यासोबत सध्याच गाड्या चालू होत्या त्या सगळ्या माझ्या पुढे निघून गेल्या. आता मी त्यांना कसं ओव्हरटेक करणार, त्यांना कसं कव्हर करणार, तशी त्यांची थेअरी आहे. आता मला नीट नाही सांगता आलं, पण माझ्या हस्बंडला विचारूया आपण की नेमकं त्यांची थेअरी काय आहे. ते नाही बोलताय, ते नाही सांगणार. त्यांचं असं म्हणणं आहे की थांबायचं नाही. जर थांबलो आपण कुठे, स्टॉप घेतला कुठे, तर आपल्या मागून येऊन गाड्या पुढे निघून जातात. काय होतं निघून गेल्या गाड्या तर पुढं? आपला दिवस आहे, आपल्याला कधी पोहोचायचं घरी आपण आपलं बघू, आपण आपलं दमाने जाऊ, हो की नाही? एन्जॉय करत करत, स्टॉप घेत घेत. ही कोणती नदी आहे? गोदावरी नदी. आता आम्ही गोदावरी नदी क्रॉस करतोय. प्रवारा संगम. आम्ही जवळ आता छत्रपती संभाजीनगरच्या. लवकरच आम्ही एक अर्धा पाऊण तासामध्ये छत्रपती संभाजीनगरला पोहोचू.
फायनली आम्ही पोहोचलो होतो जालना आणि ही आहे आमची कॉलनी. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.